गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. येस. चलो, स्टुडंट यायला सुरुवात झालेली आहे. चला सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. अतिशय साधं, सोपं, सिंपल अशा पद्धतीचे लेक्चर आहे. आता जो टॉपिक आहे तो आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे. गंमत लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळी लिहिता वाचता येत नव्हतं ना, तेव्हा तुम्ही चित्र पाहायचे, फोटो पाहायचे आणि काहीतरी बघा कुठल्या तरी पेपरमध्ये, कुठल्या तरी पुस्तकामध्ये कुठेतरी अशी एक असं असायचं, की ही अपूर्ण आकृती आहे, ही पूर्ण करा. याच्यासारखी समान आकृती ओळखा. या 2 आकृत्यांमध्ये किती वेगवेगळे किती भेद आहेत ते ओळखा. या 2 चित्रांमध्ये किती फरक आहे ते ओळखा. सेम या लेव्हलचे अतिशय साधे आणि सोपे प्रश्न या टॉपिकमध्ये आपल्याला दिसणार आहेत. जो या पूर्ण घटकामध्ये आपल्याला दिसणार आहेत. जो आता आपण घटक सुरू करतोय तो. घटकाचं नाव आहे आकृतीचे पृथक्करण. हे मूळ घटकाचं नाव आहे. 4 भाग आहेत त्याच्यामध्ये. चला स्क्रीन शेअर करूयात आपण. येस. चलो, सगळ्यांच्या समोर स्क्रीन आहेच आहे. काही ठिकाणी ओके, थ ला थ नाही, तो इंडेक्स नुसार लिहिलेला आहे. ऍक्च्युली क ला क असायला हवा. ठीक आहे, बघूयात आपण ते. आकृतीचे पृथक्करण हा जो घटक आहे, हा घटक आहे 10% म्हणजे 100 पैकी 10%. 100 मार्कांपैकी 10 मार्क या प्रश्नावर या ठिकाणी पडणार आहेत. आणि हे जर आपले प्रश्न जाणार असतील तर आपण पेपरला न बसलेलं बरं. जर हे जात असेल तर बाकी काही मिळण्याची शक्यताच नाही. नीट लक्ष द्या. 10% अर्थात 10 गुण आणि 10 गुण म्हणजेच 5 प्रश्न. 4 घटक आहेत. अपूर्ण आकृती पूर्ण करण्यावर एक प्रश्न येईल, तंतोतंत आकृती ओळखण्यावर दुसरा प्रश्न येईल, घडीच्या आकृत्यांवर तिसरा प्रश्न येईल, लपलेली आकृती शोधण्यावर चौथा प्रश्न येईल. आणि जो 5वा प्रश्न आहे तो या 4 पैकी कुठेही फिरेल. ठीक आहे. चला, तर आज आपण सुरू करत आहोत ते म्हणजेच अपूर्ण आकृती पूर्ण करणे या टॉपिककडे आपण वळणार आहे. हा पहिला टॉपिक. सुरुवात करूयात. इथे तुम्हाला आकृती दिसते. चलो एक मिनिट. पोलकडे वळूयात आपण. इथे काय म्हणताय? अच्छा, ओके. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. येस, ठीक आहे. चलो, पोलकडे वळूयात आपण. क्वेश्चन फर्स्ट. पोल. अपूर्ण आकृती पूर्ण करणे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला एक आकृती दिली आहे ती अर्धवट आहे आणि त्याचा जो शिल्लक उरलेला भाग आहे तो भाग पुढच्या 4 पैकी कोणता असेल एवढं आपल्याला फक्त शोधायचं आहे. ठीक आहे. हे इंग्रजी मराठी चालू आहे. इंग्रजी बघूया तिथे. 1 2 3 4. 1 minute पोल स्टार्ट. येस, करा पूर्ण. हा जो भाग आहे हा हा या ठिकाणी कोणती आकृती असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. अरे वा, 9 जणांनी सोडवलं. व्हेरी गुड. चलो, 11 जणांपैकी 10 जणांनी हा प्रश्न सोडवलेला आहे. चला बघूयात आपण किती जणांनी सोडवलाय. 9 जणांचा बरोबर आहे. एकाची काहीतरी गडबड झाली, चुकलेली.
ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला कळलेला विषय, साधा सोपा विषय. ती आकृती आपल्याला पूर्ण करायची. आता आपण असं करू, ब्लॅकच पेन घेऊयात. ठीक आहे, थोडासा डार्क करू. आपण लिहिणार ना, दिसला पाहिजे छापण्यापेक्षा वेगळा. अरे, खूपच डार्क झाला का? ठीक, चलो. चला, पहिल्यांदा ही अशी रेष येईल की इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे का? नाही. लगेच कट. उरल्या 3 आकृत्या. पुढची आणखी एक रेष पाहूयात आपण. ही अशी तिरकी रेष इथे पण दिसते, इथे पण दिसते, इथे पण दिसते. ठीक आहे. हा जो खालचा भाग आहे, हा जसाच्या तसा आपण पूर्ण करून घेऊयात. हा त्रिकोण इथे पण दिसतो, इथे पण दिसतो, इथे पण दिसतो आणि इथे तिन्ही ठिकाणी ही तिरकी रेष पुढून आलेली दिसते. त्यामुळे ही आपल्याला काढलीच पाहिजे असं काही नाही. ठीक, पण मी काढली. सुरुवात आहे ना अजून, काढली. आता पुढे बघा. याच्यानंतर हे पहा, असा इथे त्रिकोणाचा उलट भाग आहे, हा त्रिकोणाचा भाग आहे. म्हणजे हा एक असा एरो तयार झालेला आपल्याला दिसतोय. हा इथे एरो दिसतोय, इथे मात्र हा एरो दिसत नाही. हा रेक्टँगल दिसतोय, आयत. आकृती कट. इथे एरो दिसतोय आणि इथेही एरो दिसतोय. पण या 2 एरोंकडे पाहता, या 2 बाणांकडे पाहता इथे असं दिसतंय, या बाणामध्ये ही जास्तीची रेषा आहे जी इथं नाहीये. आणि इथे हा भाग रिकामा आहे. म्हणजे ही जास्तीची रेष आपल्याला नकोय. ही आकृती कट. राहिली आकृती क्रमांक 2. चलो. काही अडचण, काही शंका? येस, काही अडचण, काही शंका? असेल तर विचारा. चलो, चलो, चलो. नो प्रॉब्लेम. येस. बरोबर, बरोबर. ठीक आहे. चला, वळूयात आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. ये रहा अगला सवाल आपके सामने. सवाल नंबर 2. 1, 2, 3, 4. 1 minute poll start. आज माझ्याकडे पण थोडा वेळ कमीच होता. त्यामुळे मग मी हा प्रकार घेतला. म्हटलं याच्यात लेखन कमी आहे ना. मला थोडं सोपं पडलं हे तयार करण्यासाठी. आणि मला वाटतं तासही लवकर संपेल आपला. आणि लवकर संपेल त्यामुळे आपण दुसरा पण घेऊ शकेल. म्हणजे 2 तास होतील आणि दोन्ही लवकर संपतील. कारण दोन्ही आकृत्यांवरचे आणि अगदी सिंपल, अगदी सोपे. ठीक आहे. चलो. 20-15 सेकंद बाकी आहेत. 2 जण, एकच जण फक्त बाकी राहिलेला आता सोडवायचा. चलो, चलो, चलो. कम ऑन. येस. 12 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण काय उत्तरं दिली आहेत ते. ओके. 3 नंबरचा ऑप्शन 9 जणांनी दिलेला आहे. शाब्बास. 9 जण बरोबर आलेले आहेत. चला. बघूयात एकदा आता हा प्रश्न आपण पूर्ण करूयात. चलो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला हा चौरस पूर्ण करायचा आहे. इथे 4ही बाजू याला आहेत. ओके, मान्य. एक अशी तिरकी रेष या ठिकाणी येते. तिरकी रेष अशी आली आहे का? नाही. आकृती कट. इथे आली आहे का? आली आहे. इथे आली आहे का? आणि इथे हा वाय झालेला आहे. आपल्याला फक्त सरळ रेष हवी. हा वाय नकोय. आकृती कट. राहिल्या 2च आकृत्या. जेव्हा 2 आकृत्या राहतात तेव्हा इथून आकृतीमधून नाही शोधायचं. या 2 आकृत्यांमध्ये काय फरक आहे ते पाहायचं. त्यामुळे आपले वेळ वाचतो. ठीक आहे? आता दोन्हीकडे इथे प्लस आहे म्हणजे आपल्याला प्लस पाहायची गरज नाही. तो तिथे असणारच आहे. राहिलेला जो भाग आहे तिथे बघा, इथे हा असा चौरस दिसतोय आणि इथे हा असा थोडा त्रिकोण झालेला दिसतोय.
इकडे काय, इकडे चौरस आहे का? नाही. इथे असं जर का हे फुलपाखराचं पाकळीसारखं केलं, तर थोडासा त्रिकोण झालेला भाग दिसतोय. इथे मात्र कंप्लीट चौरस आलेला आहे. त्यामुळे जशी ही दुसरी आकृती आहे, या बाजूच्या ठिकाणांमध्ये 90 डिग्रीचा अँगल नाही. हे बघा इथे 90 नाहीये, हा 90 नाहीये, हा 90 नाहीये. हे सगळे कमी आहेत 90 डिग्रीपेक्षा. तसं इथे मात्र प्रॉपर 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. त्यामुळे ही आकृती कट होईल आणि तिसरी आकृती हे तुमचं उत्तर असेल. येस. दुसरा प्रश्न संपलेला आहे. काही अडचण, काही शंका? व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. काही अडचण, शंका असेल तर विचारा. नो प्रॉब्लेम. नो, इट्स व्हेरी सिंपल क्वेश्चन. येस साई. बरोबर. सिद्धांत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पृथ्वीराज. छान. गुड, गुड. येस. चलो, व्हेरी गुड राघव. छान. शाबाश. चला वळूयात आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. थर्ड क्वेश्चन. आणि हा प्रश्न तुमच्या समोर. किती सोपं होईल ना असेच प्रश्न परीक्षेत आले तर? आहे की नाही? हो, पण सगळ्यांसाठीच येतील ना. संपूर्ण महाराष्ट्रासाठीच येईल ना, म्हणजे सोपा पेपर म्हणजे सगळ्यांसाठी सोपा. चलो करा पूर्ण. येस, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. टाइम ओव्हर. ओके. 11 जणांनी सोडवलेलं आहे. चला पाहूयात 11 जणांनी काय केलंय ते. 10 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. चलो, चलो, चलो. बघूयात आपण 10 जण बरोबर आहेत का? लेट्स चेक. हां, आता लक्षात घ्या. आता तिसरा प्रश्न आलाय ना, आता मी थोडंसं पुढे जातो ॲडव्हान्समध्ये. आता हा सगळीकडे जर का तुम्हाला चौरस दिसतोय, तर इथे ही एक रेष आणि ही एक रेष काढणं. यासाठी तुमचे 2 सेकंद वाया जातील ना. त्यामुळे ते काम करायचंच नाही. कारण इथे सगळीकडेच तुम्हाला चौरस दिसतोय. म्हणजेच हा चौरसच्या चौरस तुम्हाला दिसणार आहे. तो घ्यायचाच नाही. ठीक आहे. त्या 2 रेषा वाचवणं म्हणजे 2 सेकंद मिळवणं. पेपरमध्ये टाईम असा वाढवायचा असतो स्वतःचा स्वतः. आता बघा पहिल्यांदा ही तिरकी रेष. चला इथे आहे का? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथेही आहे. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे ही तिरकी रेष. इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? सगळीकडे आहे. हां. आता इथे ही जी तिरकी रेष आहे, ती दाखवताना मात्र आपल्याला चौरसाची आवश्यकता आहे. म्हणून आपण इथे चौरस घेऊयात. आतून सुरुवात करायची नेहमी. कारण इथे हे 2 सेकंद वाचले असते. पण या प्रश्नासाठी वाचणार नाहीये. आधीच्या प्रश्नामुळे ते वाचत होते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण विचार करायचा. ओके. आता ही जी तिरकी रेषा ही 4 ठिकाणी आहे. तो आपल्याला ती घेणं आवश्यक आहे. इथे आहे ती आपण घेतलेली आहे. पुढे. आता पहा, जी एक कर्ण ज्याला आपण म्हणू, म्हणजे हा समजा चौरस असेल, तर याचा जो कर्ण आहे, तो यातल्या 2 भागांपर्यंत सगळीकडे पोहोचलेला आहे. किती भाग? 2 भाग. ठीक आहे. इथे एकाच भागापर्यंत पोहोचलाय. इथे कर्ण नाही. आकृती कट. इथे दोन्ही भागात आहे. पण पुढे जाऊयात. इथे दोन्ही भागात आहे, मान्य आहे. पण तिसरा भाग जास्तीचा पोहोचलेला आहे. त्याची आपल्याला आवश्यकता नाही. आकृती कट. आणि इथे सुरुवातच नाहीये. कर्णाची सुरुवातच नाहीये. त्यामुळे ही पण आकृती कट. पहिली ऑप्शन नंबर 2. येस. चलो.
बरोबर आहे. 10 जणांचं बरोबर. चलो, काही अडचण, काही शंका असेल तर लगेच विचारून घ्या, बोलून घ्या. नो, नो, नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. योगेश पाटील सरांकडे आल्यावर शंका राहणं शक्यच नाही. म्हणजे हाच टॉपिक नाही, कुठलाच टॉपिक. अर्थात तो टॉपिक आपण घेतला पाहिजे. घेतल्याच्या नंतर. पीस ऑफ केक. ओके, ओके, ओके. चालू शकेल. चालू शकेल. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विचार करायला काहीच हरकत नाही. व्हेरी गुड. चालेल. हा हिंगणे सिंहगड रोड. यश ना? यश निविलकर? बरोबर ना? येस, यश निविलकर ना? हो, येस, येस. गुड बॉय. छान. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 4. हा चौथा प्रश्न आणि हा पोल. क्वेश्चन नंबर 4. 1, 2, 3, 4. 1 मिनिट, पोल स्टार्ट. ते खेळतंय बरं कोणतरी वर खाली वर खाली कुठल्याही ऑप्शनला. तुम्ही नका ना येऊ. आपलं छानपैकी जावा, मस्त व्हिडिओ गेम खेळत बसा. मोबाईलच्या गेम खेळत बसा ना तुम्ही. इथं 1, 2, 3, 4 खेळण्यापेक्षा. म्हणजे घरच्यांना वाटते अभ्यास करतोय बाळ आणि बाळ तिथे 1, 2, 3, 4 असं मनानेच प्रश्न यायच्या आधीच खेळायला सुरुवात करतोय. छानपैकी गेम खेळत बस ना त्यापेक्षा. युट्यूबला व्हिडिओ बघत बस, इंस्टाग्रामचे रील बघत बस. कशाला उगीच तिथे वेळ वाया घालवायचा, नाही का? सरळ असतं माझं, एकदम सरळ. यायचं असेल प्रामाणिकपणे या, नाहीतर नका येऊ. एक दोघं असले तरी मी तशाच पद्धतीने शिकवणार आणि 1000 झाले तरी मी त्याच पद्धतीने शिकवणार. येस. चलो, 13 पैकी 13 जणांनी सोडवलेला आहे. पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 4. 10 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. 10 जण बरोबर आहेत. 3 जणांची गडबड झालेली आहे. चलो, पाहूयात आपण काय गडबड, कशी गडबड झालेली असेल ते. चला चेक करूयात आपण. नेहमीप्रमाणे आपल्याला लगेचच चौरस तयार करायचा नाही. आतून सुरुवात करूयात. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा जी तिरकी रेष आहे, ही तिरकी रेष आपण अशी बाहेरपर्यंत काढूयात. तर ही तिरकी रेष काढली, इथे येते, इथे येत नाही, आकृती कट. इथे येते, इथे येत नाही, आकृती कट. शिल्लक राहिल्या फक्त 2च आकृत्या. आणि या ज्या 2 आकृत्या आहेत त्यामध्ये साधी गोष्ट आहे. इथे वरच्या बाजूला हा डॉट आहे आणि इथे खालच्या बाजूला डॉट आहे. हाच काय तो फरक असणार आहे. त्यामुळे आपण आता त्या डॉटकडे फक्त लक्ष केंद्रित करूयात. ठीक आहे. ओके. हा षटकोन आधी पूर्ण करून घेऊ. हां. आता डॉट बघा, 1 बाय 1 एक घर सोडून आहे तो डॉट, एक घर सोडून. त्यामुळे इथून जर का हा डॉट आपण इथे दिला, तर बरोबर एक घर सोडून सगळे डॉट बसतायत. त्यामुळे तो या वरच्या त्रिकोणात नसून खालच्या त्रिकोणात आहे आणि इथला डॉट आहे तो वरच्या त्रिकोणात आहे. म्हणजेच हा भाग कट, खालच्या बाजूला हा त्रिकोणात डॉट आहे. ही आकृती क्रमांक 3 हे तुमचं उत्तर. येस. चलो, कोई शक? काही शंका? चलो, चलो, चलो. लवकर. विचारून घ्या काही असेल तर. नो प्रॉब्लेम. मला वाटतं अर्णवनी ते कॉपी करून ठेवले का? विचारलं की डायरेक्ट पेस्ट करायचं. चलो, व्हेरी इझी. येस सिद्धांत. गुड, गुड, गुड. चलो नेक्स्ट, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. पोल. क्वेश्चन नंबर 5 साठीचा पोल स्टार्ट. चलो, चलो, चलो.
एकच जण बघ. अरे वा, सगळ्यांचा पाहून झालेला आहे. चला 20 सेकंद उरतायत. आपण जाऊयात पुढे. सगळ्यांनी मिळून ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे. ओके. चलो लेट्स चेक. पाहूयात आपण सगळेजण बरोबर आहेत का? चेक करूयात आपण हा. हा, हे नाही का ती लहानपणीची खेळणी असतात ती. ती खेळणी एकमेकांमध्ये बसवायची. ती परफेक्टली बसली पाहिजे. ते स्क्वेअर तयार झाला पाहिजे. सेम तशा प्रकारचा प्रश्न आहे हा. बरोबर. हां. इथे काय ती तिरकं-तिरकं दिसतंय. ते तर इथे बसणार नाही. ऑप्शन कट. इथे हा एक मोठा भाग दिसतोय. हा पण इथे बसणार नाहीये. हा पण ऑप्शन कट. हा काय सी? नाही, नाही, नाही. इथे आपल्याकडे आय सारखं काही दिसत नाहीये. हा पण कट. इथे आय सारखं काही भाग नाहीये. आणि बरोबर तुम्ही बरोबर अंदाज लावलाय. हा भाग इथे बसेल आणि हा भाग इथे बसेल. येस. हा भाग इथे बसेल आणि हा भाग इथे बसेल. हा भाग इथे बसेल. परफेक्ट. ऑप्शन नंबर 1. स्पष्टीकरणाची गरजच नव्हती. सगळ्यांनाच जमलं होतं. हां, पण काय सांगावं समजा YouTubeला एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आली तर? अगदीच नवीन कुणीतरी असेल. शाबास! छान. गुड. चलो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6. वन, टू, थ्री, फोर. स्टार्ट. एकच जण बाकी आहे. येस. चलो. 50 सेकंदात सर्वांनी सोडवलेलं आहे. 13 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे आणि एकाने ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे. चला. पाहूयात आपण. थोडक्यात हे तर तुम्हाला क्लिअर आहे, की इथे तिसरा आणि चौथा नाही. हे तुम्हाला क्लिअर झालं. सिंपल गोष्ट आहे. इथे एक बघा एक झेंडा फडकताना दिसतोय. एवढा भाग आहे, एक ध्वज. साधारणपणे बघा शिवसेना पक्षाचा जो झेंडा आहे ना, जो ध्वज आहे, भगवा ध्वज तो असा आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, वारकऱ्यांचा साधारणपणे असा 100% असा नाही. पण हा जो भाग आहे, हा तुम्हाला इथे बरोबर दिसतोय का बघायचा. आता हा जर का झेंडा फडकत असेल, तर हा उलटा झेंडा दिसतोय. ऑप्शन कट. आपल्या काही पाण्यातली प्रतिमा नाही नाही पाहायची. हे काहीतरी चित्र-विचित्र आहे. हा कट झालेला आहे. आपला हा इथला झेंडा काही कट झालेला नाहीये. हा पूर्ण आहे. राहिले हे 2. आता या दोघांमध्ये फरक पाहायचा आपल्याला. इथे बघा, इथे खाली टोक आहे आणि इथे खाली आडवा भाग आहे. मग फक्त एवढा भाग पाहूयात. इथे आडवा भाग दिसतो. इथे खाली टोक दिसत नाही आपल्याला. त्यामुळे दुसरा ऑप्शन बरोबर, पहिला ऑप्शन चूक. चलो. कोई शक? काही अडचण? काही शंका? येस. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, चलो, चलो. हे विचारण्यासाठीच मला वाटतं जास्त वेळ जातोय. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरी सिंपल. येस, राघव, अथर्व, साई, अर्णव. ओके, ओके, ओके. चलो नेक्स्ट. चला पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 7. हा पोल 1, 2, 3, 4. स्टार्ट.
3 जण बाकी आहेत. कमॉन 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 2 जण बाकी. ओके, चलो. टोटल 12 जणांनी सोडवलेला आहे, दोघांनी सोडवलेला नाही. 12 पैकी 11 जणांनी ऑप्शन 2 घेतलेला आहे आणि एकाने ऑप्शन 1 घेतलेला आहे. आणि तिसरा आणि चौथा तुम्ही ऑलरेडी कट केलेला आहे. सिंपल आहे. इथे पाहूयात आणि इथे पाहूयात. इथे तुम्हाला काय दिसते? अशी एक ही तिरकी रेष दिसते. इथे सर्क्युलर भाग आहे. ऑप्शन 3 कट. इथे अशी तिरकी रेष आहे. इथे उभी रेष येते. ऑप्शन कट. तुम्ही इथेच कट केलं असेल. राहिल्या या 2 आकृत्या. इथे ही सरळ रेषा आहे आणि इथे वक्राकार अशा पद्धतीची रेषा आहे. इथे काय दिसतंय? वक्राकार. म्हणजे ही आकृती आपल्याला हवी आहे, ही आकृती नकोय. ऑप्शन नंबर 2. येस. चलो. कोई शक? काही अडचण? काही शंका? चलो चलो चलो. सर वेन यू टीचिंग देअर इज नो प्रॉब्लेम. काय अर्धच झालं. मागे जाऊन बघू का? एवढं मोठं वाक्य लिहित बसतं ते लगेच ऐन शक. ओके ओके. एवढं मोठं लिहित बसता परत ते वाचेपर्यंत वर निघून जातं. ठीक आहे अथर्व. ठीक आहे. चलो चलो चलो. यस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. बघा ना 5 मार्क 10 मार्क मिळणे तुम्हाला याच्यावरती. 100 पैकी 10 मार्क याचेत. आता काय इथं काय मार्क गेले पाहिजेत का? यासारखे प्रश्न आहेत ते. 5 प्रश्न येणार आहेत. पेपर कसा होता मग? सोपा. कारण हे प्रश्न लगेच येतात. प्रश्न कितवा चालू आहे आपला हा? प्रश्न कितवा? 8वा. 8 1 2 3 4. येस. सोडवा. Come on, come on, come on. चलो. एक जणाला सोडवता आलेला नाही. चला पाहूयात आपण कशी दिले उत्तर. ओके. 14 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. 14च्या 14 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलाय. म्हणजे एकाला सोडवता आला नाही याचा अर्थ ते काहीतरी कदाचित कामात असेल किंवा पोल आला नसेल असा काही टेक्निकल इश्यू पण असू शकतो. तर स्वतः काहीतरी काम करत असेल, जेवण करत असेल किंवा अजून काहीतरी करत असेल असो. चला. इथे सिंपल 2 पायऱ्या दिसतायत. थोडीशी तिरकी रेषा आहे नंतरच्या 2 पायऱ्या. चेक करूया. थोडी तिरकी रेषा आणि पायरी नाही हे तिरका भाग आला. कट. तिरकी रेषा आणि एकच पायरी. दुसरी पायरी अशी सरळ नाहीये याच्यासारखी. ऑप्शन कट. इथे दिसतायत 2 पायऱ्या. इथे काहीतरी वेगळंच झालं. इथं वेगळाच काहीतरी प्रकार आहे. तिरकी रेष उलट्या बाजूने दिसते. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. चलो. काही अडचण, काही शंका? येस. छान छान. शाबास. सगळ्यांना शाबासकी. गुड गुड. छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. राइट. India's number 1 simple questions for today. No answer. Okay, okay, okay. छान. चलो. प्रश्न क्रमांक 9.
9. 1, 2, 3, 4. Start. इथे कन्फ्यूज होताल बरं का. इथे नीट सोडवा. इथे कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. येस. चला 14 जणांनी सोडवलेले म्हणजे एक जण काहीतरी काम करतोय दिसतंय. 14 पैकी 12 जणांनी ऑप्शन 1 दिलाय आणि दोघांनी वेगळा दिलेला आहे. म्हणजे बघा आतापर्यंत एक जण चुकत नाही, एक जण बाहेर असायचा. आता दोघं चुकलेले. म्हणून म्हटलं थोडं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. बघा आता दुसरं आणि तिसरं ऑप्शन तुम्ही दिलंय. तुम्हाला हे लक्षात आलं की चौथा नाहीये. कारण की हा कुठेच बसू शकत नाही. चौथ्याला ऑलरेडी आपण कट करू नका. हे काही वरती छत्री म्हणून ठेवायचं नाहीये. ठीक आहे. हे काही घराचं छप्पर लावायचं नाहीये. आता इथे दुसरी जी आकृती आहे, आता आपण उलटं करूयात. समजावून सांगण्यासाठी समजावून सांगण्यासाठी आपण उलट करूयात. ही मुळात आकृती आहे. या आकृतीवर दुसरी आकृती बसवायची. ठीक आहे. हा जो भाग दिलेला आहे, हा दिलेला भाग नाही. अख्खाच्या अख्खा भाग याच्यावर बसवायचा आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण असे खाली असले पाहिजेत. मला सांगा ही आकृती 3 नंबरचं ऑप्शन वापरून पूर्ण होते का? नाही. कारण हा भाग रिकामा राहतोय ना. आकृती कट. ही जी आकृती आहे आता हेच दोन्ही त्रिकोण आपण परत इथे ठेवूयात. हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण. हे बघा इकडचा भाग शिल्लक, इकडचा भाग शिल्लक, इकडचा भाग शिल्लक. काय उपयोग आहे आकृतीचा? आकृती कट. हा भाग ज्यावेळी आपण इथे ठेवेल तेव्हा हा जो खालचा जो अर्धवट हा जो भाग आहे ना हा त्रिकोणासारखा हा इथे येईल आणि हा जो वरचा भाग आहे तो इथे येईल. त्यामुळे एक परफेक्ट त्रिकोणी आकृती तयार झालेली आहे. हे समजून घ्या. म्हणून ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चलो. काही अडचण? येस, ऑप्शन नंबर 3 मध्ये लपलेलं आहे. उत्तर लपलेलं आहे. बरोबर. पण म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा हे. ही तशीच आकृती आहे. इथं उत्तर लपलेलं आहे. पण हाच ऑप्शन अख्खा दिलाय ना. त्यामुळे काही जण कन्फ्युज झाले. म्हणून एकाने इथंच बरोबर केलं. तसं करायचं नाही. चलो येस. चला इकडे व्हेरी इझी नो शंका. ओके, ओके, ओके. सिंपल वगैरे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो येस. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. 10व्या क्रमांकाचा प्रश्न. पोल स्टार्ट.
चला उत्तर पाहूयात आपण. किती जणांनी सोडवलेलं आहे? दोघांनी सोडवलेलं नाही आणि 13 जणांनी सोडवले. सर्वांनी ऑप्शन 3 घेतलेला आहे. म्हणजेच अडचण कोणालाही आलेली नाहीये. चलो फास्ट मध्ये आपण एकदा बघूयात. नेहमीप्रमाणे इथे आपल्याला ही तिरकी रेषा पहिल्यांदा काढायची आहे. ही तिरकी रेषा इथे नाहीये, आकृती कट. ही तिरकी रेषा इथे पण नाही, आकृती कट. इथे आहे, इथे पण नाही, आकृती कट. या एका तिरक्या रेषेवर आपलं उत्तर मिळालं. सिंपल. बाकी काहीच बघायची गरज पडली नाही. येस, चलो. काही अडचण, काही शंका विचारून घ्या. काही आहे का? ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. साई, कितवीत आहेस तू? साई 8वीत आहे बाळा. कोणी विचारला हा प्रश्न? साई, कितवीत आहेस तू? जय, 8वी. अच्छा, ओके, ओके. 8वीत आहे बाळा, 8वीत आहे साई. ठीक आहे. चलो. चला, तर आपण आता या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. अतिशय कमी वेळेमध्ये, म्हणजे मला 36 मिनिट. येस, नेक्स्ट लेक्चर आज नक्की होईल. 8:45 होत आलेलेत. बघूयात आपण 9:15ला शक्यतो सुरू करूयात. आणि दुसरं आहे ते पण असं सिंपल आहे. ते पण अर्ध्या तासाच्या आसपास होऊन जाईल. ठीक आहे. लेक्चर 9:15ला घ्यायचं की 9ला घ्यायचं? म्हणजे 15 मिनिटात घ्यायचं की अर्ध्या तासात घ्यायचा? त्याचं तुम्हाला मेसेज पडेल. मेसेज म्हणजे आपल्या याच्यामध्ये जो व्हॉट्सअपचा जो आहे ना मेसेज सेक्शन, व्हॉट्सअपचा नाही. ठीक आहे, व्हॉट्सअपला पाठवून देतो. काही हरकत नाही. चलो बघूयात. लगेच सगळ्यांनी 15 मिनिटात जेवण करून घ्या. काहीतरी असेल, नाहीतर काहीतरी खाऊन घ्या. 15 मिनिट आहेत तुमच्याकडे. आणि समजा वेळ लागला तर अर्धा तास लागेल. काही हरकत नाही. ठीक आहे. चालेल. चलो टाटा, बाय बाय. येस. अटॅच कंटिन्यू करू? नाही, नको बाळा, नको. अटॅच कंटिन्यू नको. मला त्यावर थोडीशी प्रक्रिया करायची असते काही. त्या असलेल्या म्हणजे पीडीएफ तिथे संपत नाहीये. पीडीएफ जी आहे ती संपली आहे तिथे. दुसरा जो भाग आहे त्याच्यावर काही प्रोसेस करावी लागते. पीपीटी टू पीडीएफ असं करावं लागतं. ठीक आहे. आधी पीपीटी वरचं थोडंसं काम करायचं आहे. चलो, बाय बाय.